जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत आलीये. तर छान अशी आज बाजारात गेलेली, तिथे मिळाली मला ना मस्त अशी कोवळी कोवळी शिमला मिरची. तर म्हटलं चला नवऱ्याच्या टिफिनसाठी ना छान भरलेली रसरशीत अशी शिमला मिरची बनवूया, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला मस्त लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी ही ना भरलेली शिमला मिरची करण्यासाठी कधी पण मार्केटमधून हे बघा अशी पातळ सालीची ना कोवळी शिमला मिरची आणायची. हे बघा अशी दाबून बघून आणली ना तरी चालेल. हे बघा इतकी मोठी आहे तरी पण इझिली प्रेस होते, म्हणजे ही कोवळी आहे. आता काय करायचं, इथे मी ना अशा मोठ्या साईजच्या किंवा लहान साईजच्या अशा मिक्स घेतलेल्या आहेत. पाव किलो शिमला मिरची आहे ही. तर हे बघा ह्याला ना शिमला मिरचीला स्वच्छ धुवून घ्यायचं पहिले तर, आणि असे कट्स मारून घ्यायचे. कट्स एकदम खालपर्यंत पण मारायचे नाही, बिकॉज मसाला भरायचा आहे आपल्याला. आणि जर आपण कट्स जास्त मारले ना तर मसाला जसा जसा शिजतो ना तशी शिमला मिरची तुटली जाते. आणि हे बघा शिमला मिरचीला कट्स मारल्यानंतर ना तुम्हाला जितक्या चाकूच्या साहाय्याने शक्य आहेत ना तेवढ्या बिया काढून घ्यायच्या, बिकॉज भाजीमध्ये ह्या बिया चांगल्या लागत नाहीत. सो जितक्या निघतात ना तितक्या तुम्ही हाताच्या साहाय्याने काढून घेऊ शकता. आणि बाकीचे सुद्धा आपल्याला अशाच कट्स करून घ्यायचे. हे बघा. आणि या भाजीसाठी ना छान असं आपण एक ताजं वाटण बनवून घेणार आहोत. ते कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सगळ्या बिया निघाल्या पाहिजे असं काही नाही, जितक्या निघतात तुम्हाला शक्य होतात तितक्या तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. बाकीच्या पण आपण ना अशा शिमला मिरची कट करूया. आणि मसाला कसा बनवायचा ते पण तुम्हाला सांगते मी. तर म्हणजे ही भरली शिमला मिरचीच्या भाजीसाठी ना एक मसाला आपण छान असा ताजा ताजा तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे ना सुकं खोबरं घेतलंय, अर्ध्या वाटीपेक्षा कमी आहे. एक गड्डी लसूण सोलून घेतलाय, एक हिरवी मिरची घेतलीये मी. आणि त्याचसोबत इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आणि पाण्याचा वापर न करता मिक्सर मधून हे बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला. तर हे बघा जो आपला मसाला होता ना तो असा काहीसा पाणी न टाकता बारीक वाटून घेतलाय मी. आता काय करायचं, जे आपल्याला सारण भरायचं आहे ना शिमला मिरची मध्ये ते तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी इतकी लहान वाटी ना शेंगदाण्याचं कूट घेतलंय. जास्त बारीक नाही, जास्त जाडही नाही, मीडियम असं घेतलेलं आहे. त्याचसोबत इथे मसाले मी आधीच काढून ठेवले. ते बघा चवीपुरतं मीठ, आमचा कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतलेला आहे मी, जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, असे सगळे मसाले ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित आधी हाताने मिक्स करून घ्यायचे. आणि ह्या मसाल्याला पाणी टाकायची बिलकुल गरज नाहीये. बरेच जण पाणी टाकून सुद्धा करतात. जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल पाणी टाकू शकता, पण हे बघा ऑलरेडी मसाला आपला ओलसर आहे त्यामुळे पाणी टाकायची तर मी तरी टाकत नाही. आता ह्याच्यामध्ये पाणी न टाकता आपण इथे ना फक्त 1 ते 1.5 चमचा तेल ऍड करायचंय. हे बघा आपण जे भाजीला वापरतो तेच. तेल टाकल्यामुळे हे सारांना छान असं बाइंडिंग येतं त्याला, आणि आपल्या शिमला मिरचीतून बाहेर नाही येत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स केल्यानंतर 5 मिनिटं बाजूला ठेवायचं, नाहीतर मीठ एक बाजूला जातं. तर आता मसाला आपण 5 मिनिटं बाजूला ठेवला. आणि शिमला मिरची सुद्धा व्यवस्थित चिरून त्याच्यामधल्या बिया मी काढून घेतले जितक्या शक्य होतात तितक्या. आता हा मसाला आपण ह्याच्यामध्ये फिल करूया. असं थोडंसं बारीक करून भरायचा. शिमला मिरची जास्त फाकवायची नाही. बघा मसाला असा पकडून अंगठ्याच्या साहाय्याने त्याला आतमध्ये टाकायचंय. आणि भरपूर मसाला बसतो शिमला मिरचीमध्ये. तुम्ही कोणत्या साईजची शिमला मिरची घेताय ना त्यावर डिपेंड आहे. अजिबात बऱ्याच वेळा आपण मसाला करताना अशी शिमला मिरची फाकतो आणि मग मसाला भरतो, पण तसं न करता हे बघा मसाला वर ठेवायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने आतपर्यंत जातो तिथपर्यंत दाबायचा. आणि आता मसाला भरून झाला की अशी शिमला मिरची बंद करून घ्यायची. बाकीच्या सुद्धा आपण अशाच फील करून घेऊया मस्त. आणि अगदी झटपट होते. सकाळच्या टिफिनच्या घाई गडबडीत तर ना ही भाजी करायला खूप सोपी आहे. आणि शेंगदाण्याचं कूट काय प्रत्येकाच्या घरी असतंच. थोडंसं आपलं खोबरं वगैरे वाटून टाकायचं, चव खूप छान येते. हे बघा. तर आता भाजीसाठी एक मस्त अशी मोठी पसरट कढई घ्यायची. त्यामध्ये अगदी 2 चमचे इतकं तेल आपल्याला ऍड करायचंय. तेल मस्त कडकडून तापलं की त्यामध्ये टाकायची अर्धा चमचा मोहरी. पहिले मोहरी तडतडू द्यायची, त्यानंतर टाकायचंय अर्धा चमचा जिरं. जिरं सुद्धा मस्त फुललं की आता त्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे थोडंसं हिंग टाकायचंय. आणि आपण जो शिमला मिरचीमध्ये मसाला भरलेला ना तो थोडासा मी ठेवलेला म्हणजे फोडणीत टाकायला, तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायचा. आता गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा तेल आपलं तापल्यामुळे ना मसाला पटकन भाजला जातो, जास्त करपवायचा नाहीये. आता ह्या मसाल्यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं, हे बघा मी कोमट पाणी करत ठेवलेलं ऑलरेडी, थोडंसं टाकायचंय, जास्त पण नाही ऍड करायचंय.
व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिनिटभर हा मसाला ना तेलावर परतू द्यायचंय. हे बघा, मसाला असा मिनिटभर परतला ना छान असं तेल सुटतं आणि दाटसर होतो मसाला. आता जे आपण शिमला मिरची भरून घेतलेला ना त्या ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि ह्या शिमला मिरची सुद्धा मस्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे. फ्लेम इथे मी मीडियमच ठेवली आहे, हाय फ्लेम नाही केली आहे, नाहीतर तो खालचा मसाला करपला जातो. आणि भाजी अगदी झटपट होते, कमी वेळात कमी साहित्यात, पण त्यातल्या त्यात ना खायला खूप छान लागते. आता शिमला मिरची ना असंच झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्यात आपल्याला तेलावर. हे बघा, मस्त चरचर तेलावर परतल्या गेला ना शिमला मिरची 2 ते 3 मिनिटं. आता इथे ना मी मस्त कोमट पाणी ऍड करणार आहे. अगदी 1 वाटी इतकं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे आणि 6 ते 7 मिनिटं मध्ये मध्ये मिक्स करत ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे आपल्याला. आता भाजी 4-5 मिनिटं शिजली ना की झाकण काढायचं त्याच्यावरचं आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. आपण ऑलरेडी टाकलेलं आहे, पण आपण जे एक्सेस वॉटर ऍड केलंय ना त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, बिकॉज शिमला मिरचीमध्ये तसं पाण्याचं प्रमाण खूप असतं, तर मीठ कमी नको पडायला. हे बघा, अजून 1 ते 2 मिनिटं शिमला मिरची शिजली की आपण हिला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. गॅस बंद केलाय मी. आहा, मस्त सगळं पाणी आटलेलं आहे आणि बघू शकता कलर इतका छान आला आणि सुगंध सुद्धा मस्त सुटलाय. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपली भाजी तयार आहे. चला सर्व करूया हिला. तर मंडळी, अगदी कमी वेळात कमी साहित्यात आपली भरलेली शिमला मिरचीची भाजी तयार आहे आणि बघू शकता शिमला मिरची मधून थोडासाही मसाला बाहेर आलेला नाहीये. जरी पण आपण शिमला मिरची टम्म भरलेल्या तरी सुद्धा थोडासाही मसाला बाहेर आला नाही, बघू शकता तुम्ही. आणि मस्त शिमला मिरची सुद्धा प्रॉपर कुक झालेत, मग त्या लहान असो किंवा मोठ्या. ही भाजी ना चपाती सोबत म्हणा, भातासोबत किंवा भाकरी सोबत छान लागते सगळ्यासोबत आणि टिफिनसाठी तर अगदीच मस्त रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा ना घरी नक्की बनवून बघा, मस्त होते, अगदी छान लागते. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.